सोलापूरच्या कृष्णा रेड्डी उर्फ रामकृष्ण सुंचू यानं 12 किडन्या कंबोडियात विकून 12 लाख रुपये कमावल्याची माहिती समोर आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याला किडनी विकून 8 लाख रुपये मिळवून देणाऱ्या सोलापूरच्या रामकृष्ण मल्लेशम सुंचू उर्फ डॉक्टर कृष्णा रेड्डी वय 36 यानं उत्तर भारतातील एकूण 12 जणांना किडनी विक्रीसाठी कंबोडियात नेलं होतं। प्रत्येक किडनीमागे आपल्याला 1 लाख रुपयांचं रग्गड कमिशन मिळत होतं, अशी कबुली डॉक्टर कृष्णानं चंद्रपूर पोलिसांना दिली। विशेष म्हणजे डॉक्टर कृष्णानं व्यवसायात नुकसान झाल्यानं आधी स्वतःची किडनी 8 लाख रुपयांना विकली होती। त्यानंतर यात बक्कळ कमाई असल्याचं पाहून तो आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सामील झाला। मात्र त्याचे हे उद्योग अनेक वर्षांपासून सुरू असून त्यामुळं त्यानं कबुली दिल्यापेक्षाही अधिक कमाई केल्याचं सखोल तपासात लवकरच निष्पन्न होईल। शेतकरी रोशन कुडे यानं 1 लाखाचं कर्ज घेतलं, मात्र त्यावरील व्याजाचे 48 लाख रुपये सावकारांना दिले। ते फेडण्यासाठी रोशननं कंबोडियात स्वतःची किडनी 8 लाखात विकली। ही बाब त्यानं प्रसारमाध्यमांसमोर सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं। सोलापुरातील विडी कामगार महिलेचा मुलगा वडिलांचं छत्र हरपल्यानं कष्टातून बीटेक झाला, व्यवसायात नुकसान झाल्यानं स्वतःची किडनी विकली, तिथंच लिंक लागली आणि दुसऱ्यांच्या किडन्या काढून घेण्याच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्येच तो सहभागी झाला। अमाप पैसा मिळवत असताना कामाविषयी तो कमालीची गोपनीयता बाळगत होता। बीटेक झाल्यानं इंग्रजी संवादावर पकड होती, त्यामुळं आंतरराष्ट्रीय जाळं असलेल्या या रॅकेटमध्ये त्याचं स्थान मजबूत झालं होतं। स्वतःचं नाव डॉक्टर कृष्णा रेड्डी लावलेल्या रामकृष्ण सुंचू या युवकाची कहाणीच थक्क करणारी आहे। रामकृष्णाला पैशाची अत्यंत गरज होती। काही वर्षांपूर्वी बंगळुरू इथं एका मित्राच्या मदतीनं त्यानं स्वतःची किडनी विकली। त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी त्याला अजून कोणी गरजू असल्यास घेऊन ये असं सुचवलं। इथूनच रामकृष्णाचा या काळ्या धंद्यात प्रवेश झाला। गेल्या 10 वर्षांपासून तो विशाखापट्टणम, हैदराबाद आणि बंगळुरू येथील डॉक्टरांच्या संपर्कात राहून किडनी विक्रीचं रॅकेट चालवत होता। धक्कादायक म्हणजे या किडन्यांचं कनेक्शन दुबईपर्यंत असल्याचं तपासात समोर आलं आहे।